नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप 2023-24 विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची प्रश्नपत्रिका 2020 यामधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे व ट्रिक्स पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते 51 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. आज आपण प्रश्न क्रमांक 52 ते 75 प्रश्नांचे ट्रिक्स आणि स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 52, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाजागी अचूक पर्याय निवडा. 2 1 3 6 22, 2 4 5 9 39, 2 1 4 7 26, 1 3 6 8 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 30, 36, 33 आणि 77. आता यामध्ये आपण 6 3 2 1 हा प्रतिघटीवत बाहेरील संख्यांचा क्रम घेणार आहोत. 6 पासून सुरुवात करणार आहोत, खालील संख्येपासून, जे 6 3 2 1 या संख्यांना क्रमानं 1 2 3 4 ने गुणून येणाऱ्या गुणाकाराची बेरीज ही मधली चौकोनातील संख्या मिळते. म्हणजे 6 गुणिले 1 अधिक 3 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 4 बरोबर 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 4 बरोबर 22 ही मधली संख्या आहे. त्यानंतर 9 गुणिले 1 अधिक 5 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 4 बरोबर 9 अधिक 10 अधिक 12 अधिक 8 बरोबर 39 ही मधली संख्या मिळते. त्यानंतर 7ला 1 न गुणाय 7 गुणिले 1 अधिक 4 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 4 बरोबर 7 अधिक 8 अधिक 3 अधिक 8 बरोबर 26 ही मधली संख्या मिळते. त्यानंतर 8 गुणिले 1 अधिक 6 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 4 बरोबर 8 अधिक 12 अधिक 9 अधिक 4 बरोबर 33 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 53 ते 57 मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून अचूक निवडा. 53वा प्रश्न आहे 2 6 16 38 84 प्रश्नचिन्ह 368. ऑप्शन्स आहेत 176 168 186 178. दिलेली संख्या मालिका आपण घेतली. आता या संख्या मालिकेमधील पदामध्ये कसा संबंध आहे तो ओळखता आला पाहिजे. 2 गुणिले 2 2 ची दुप्पट केली अधिक त्यामध्ये 2 मिळवले 6 आले. 2 ची दुप्पट 4 अधिक 2 बरोबर 6. त्यानंतर 6 ची दुप्पट 12 अधिक 4 16. 16 ची दुप्पट 32 अधिक 6 बरोबर 38. 38 ची दुप्पट 76 अधिक 8 बरोबर 84. म्हणजे संख्येची दुप्पट करून त्यामध्ये क्रमाने समसंख्या मिळवत गेल्यास पुढील पद मिळते. त्यानंतर 84 ची दुप्पट करून त्यामध्ये 8च्या पुढील समसंख्या 10 मिळवावी लागेल. 84 ची दुप्पट 168 अधिक 10 बरोबर 178 ही संख्या मिळाली. 178 ची दुप्पट 356 अधिक 12 बरोबर 368. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 178 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 54. आता यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत. वर्तुळामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे, चौकोनामध्ये चिन्ह दिलेलं आहे, पुन्हा त्रिकोणामध्ये चिन्ह आहे. ही 3 आकृत्या आहेत, त्यामध्ये चिन्ह दिलेले आहेत. अशा प्रकारे प्रश्नचिन्हा जागी कोणते चिन्ह येईल ते आपल्याला पर्यायामधून निवडायचं आहे.
दिलेली चिन्हांची मालिका आपण या ठिकाणी घेतली. आता या चिन्हांचे जर आपण गट तयार केले, 3-3चे गट तयार होतात. आता या 3-3च्या गटामध्ये क्रमानं कसा बदल होत गेलेला आहे ते ओळखता आलं पाहिजे. पहिल्या गटामध्ये वर्तुळ, चौकोन, त्रिकोण आहे. दुसऱ्या गटामध्ये चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ आहे. म्हणजे मधल्या चिन्हानं पुढील गटाची सुरुवात झाली आणि पहिलं चिन्ह आहे ते शेवटी गेलेलं आहे आणि आतील चिन्ह मात्र त्यांची दिशा बदलली, ते फिरलेलं आहे. म्हणजे प्रति गटीवर काटकोनात ते चिन्ह फिरलेलं आहे. अशा तऱ्हेनं कोणतं चिन्ह येते ते ओळखायचं आहे. म्हणजे 3-3 चिन्हांच्या गटातील मधल्या चिन्हाने पुढील गटाची सुरुवात होते आणि पहिलं चिन्ह जे आहे त्या गटात शेवटी जाते आणि आतील चिन्ह जे आहे ते प्रति गटीवर काटकोनामध्ये फिरतात. अशा तऱ्हेनं आता शेवटचा जर इथला गट पाहिला आपण, वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण, तर चौकोनाने तर सुरुवात झालेली आहे, आतलं चिन्ह तर फिरलेलं आहे. त्यानंतर पुढील चिन्ह त्रिकोण येणार आहे आणि हे चिन्ह आतलं इकडे फिरणार आहे. म्हणजेच अशा तऱ्हेने हे चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर पहिलं चिन्ह वर्तुळ आहे, ते वर्तुळ चिन्हही फिरणार आहे आणि ते या ठिकाणी अशा प्रकारे आतील चिन्ह फिरलेलं आहे. म्हणजे हा चिन्हांचा गट असणारा पर्याय, पर्याय क्रमांक कोणता येतो तो बघा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55, BCCF EIGL KO प्रश्नचिन्ह QU. ऑप्शन्स आहेत MS, NR, MR आणि OR. दिलेली वर्णमालिका आपण या ठिकाणी घेतली. अक्षरमालेतील क्रमानं कसा बदल होत गेला ते ओळखता आलं पाहिजे. वर्णमालेवरून आपल्याला या वर्ण अक्षरांचे क्रमांक लिहायचे आहेत. बीचा क्रमांक आहे 2, C3, C3, F6, E5, I9, G7, L12, K11, O15. प्रश्नचिन्ह आहे Q17 आणि U21. आता प्रत्येक गटातील पहिले वर्णाक्षर जर आपण विचारात घेतले तर कसा बदल होत गेला बघा. 2, त्यानंतर 3, 3, 5, 5 नंतर 7, 7 नंतर 11. म्हणजे 2, 3, 5, 7, 11 ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत आणि या क्रमवार मूळ संख्या असल्यामुळं 11च्या पुढील क्रमवार मूळ संख्या 13 येते आणि 13 क्रमांकाचं अक्षर आहे यम. त्यानंतर प्रत्येक गटातील दुसरं वर्णाक्षर कसं आहे बघा, C3 आणि F6 आहे. म्हणजे यातला फरक कसा आहे, 13च्या पुढील मूळ संख्या आहे 17. दुसऱ्या वर्णाक्षरातला फरक बघूया आपण, 3 अधिक 3 6, 6 क्रमांकाचं अक्षर F. 6 अधिक 3 9, 9 क्रमांकाचं अक्षर I. 9 अधिक 3 12, 12 क्रमांकाचं अक्षर L. 12 अधिक 3 15, 15 क्रमांकाचं अक्षर O. 15 अधिक 3 18 आणि 18 क्रमांकाचं अक्षर आहे R. 18 अधिक 3 21, 21 क्रमांकाचं अक्षर U आहे. म्हणजेच MR हा वर्णाक्षरांचा समूह मिळाला, ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 56, 2 9 40 153 450 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 889, 891, 900 आणि 879. 2 9 40 153 450 प्रश्नचिन्ह. होय, आपण कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे. 2ची 6 पट केली, त्यातून वजा 3, 2ची 6 पट 12, वजा 3 9. 9ची 5 पट म्हणजे क्रमानं 6 पट, 5 पट, 4 पट, 3 पट, 2 पट असा बदल होत गेलेला आहे. आणि वजा केलेली संख्या 3, त्यानंतर 5 वजा केलेली आहे. 9 5 45, वजा 5 40. आता 40ची 4 पट होणार आहे. 40 गुणिले 4 160 येईल. 160 म्हणून 5च्या पुढील विषम संख्या 7 आहे. म्हणजे क्रमवार विषम संख्या वजा केली आहे 3 5 7 9 अशा प्रकारे. 160 मधून 7 गेले, 153 राहिले. आता 153ची 3 पट होणार आहे. 153ची 3 पट जर केली
तर 459 होईल. 459 मधून 7च्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या 9. 459 वजा 9 बरोबर 450. तर 450 ची दुप्पट करायची आहे, 2 पट. 450 ची दुप्पट 900 होईल आणि 900 मधून 11 जर वजा केले तर 889 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 57. या ठिकाणी त्रिकोणामध्ये काही चिन्ह दाखवले आहेत आणि क्रमानं कोणती आकृती येते ते पर्यायामधून आपल्याला ओळखायचं आहे. आता यामध्ये काय बदल झाले तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आकृतीतील त्रिकोण प्रति घटीवत फिरतो. आकृतीतील त्रिकोण आहे तो प्रति घटीवत फिरतो. प्रथम उजवीकडील, नंतर डावीकडील व नंतर उजवीकडील एक एक चिन्ह, आतलं एक चिन्ह कमी होत जातं आणि कोणाला जिथं एक कोणाची रेषा दाखवली आहे तिथं एक एक रेषा वाढत जाते. इथं कोणाला एक रेषा आहे, इथं कोणाला 2 रेषा आहेत. म्हणजे ही त्रिकोणाची आकृती फिरलेली आहे. आतील चिन्ह पुढे गेल्यानंतर हे उजवीकडचं चिन्ह वर्तुळाचं आहे ते कमी होतं. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये त्रिकोणा फिरलेला आहे आणि इथं 3 रेषा झालेल्या आहेत आणि आता इथं डावीकडचं चिन्ह म्हणजे इथलं हे वर्तुळाचं चिन्ह इथलं कमी झालेलं आहे. आता पुढील आकृतीमध्ये हे उजवीकडील चिन्ह कमी होणार आहे. म्हणजे भरीव त्रिकोण आणि वर्तुळ ही 2 चिन्ह राहणार आहेत. म्हणजेच डावीकडच्या बाजूला भरीव त्रिकोण आणि उजवीकडे हा वर्तुळाचा भाग राहणार आहे. अशी आकृती कोणती मिळते? ती आकृती अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळते आणि अशी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 58 व 59. खालील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब पर्यायातून अचूक निवडा. या ठिकाणी प्रश्नाकृती दाखवलेली आहे. 457 ही संख्या आहे. 457 या संख्येचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते हे पर्यायातून आपल्याला ओळखायचे. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता जल प्रतिबिंब म्हटलं की जल प्रतिबिंब मध्ये वस्तूच्या वरच्या आणि खालच्या बाजूंची अदलाबदल होते. म्हणजे 4 ची वरची बाजू खाली येणार आहे, खालची बाजू वर जाणार आहे. 5 ची वरची बाजू खाली येणार आहे, खालची बाजू वर, आणि 7 ची वरची बाजू खाली येईल आणि खालची बाजू वर जाणार आहे. अशा प्रकारची आकृती कशा प्रकारे मिळते त्या बघूया आपण. तर ही जर पाण्यातील प्रतिबिंब पाहिलं तर अशा प्रकारची आकृती मिळते आणि ही आकृती असणारा पर्याय यामध्ये कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. कोणता पर्याय? तो पर्याय क्रमांक 4 मधील आकृती या ठिकाणी मिळते. आता इथं 4 आणि 7 इथं पहिल्यामध्ये सारखंच आहे, परंतु 5 इथं बदल आहे. 2 मध्ये या ठिकाणी 5 मध्ये बदल आहे. आकृती 3 मध्ये 7 चा बदल आहे आणि आकृती 4 मध्ये अशा प्रकारे योग्य आकृती ही मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 59. प्रथम ही वर्णाक्षर मुळाक्षर या ठिकाणी दिलेली आहेत. या मुळाक्षरांची पाण्यातील प्रतिमा कशी दिसते, पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते हे पर्यायामधून आपल्याला ओळखायचं आहे. जल प्रतिबिंबमध्ये वस्तूच्या वरच्या आणि खालच्या बाजूंची अदला बदल होते. तर हे जे अक्षर आपण प्रथम लिहिलेलं आहे ते जर प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिलं तर ती कशी अक्षर दिसतात बघा. अशा प्रकारे त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि हे प्रतिबिंब कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपल्याला हे ओळखावं लागतं. प्रश्न क्रमांक 60 व 61. एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ ब क ड ई फ ग ज ही 8 मुले समान अंतरावर आत तोंडे करून उभी आहेत. अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई उभा आहे. ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे. क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण ड च्या शेजारी फ नाही. त्यांची बैठक व्यवस्था कशी आहे ते आपल्याला अगोदर ओळखताला पाहिजे. तर अशा प्रकारे हे 8 मुले या वर्तुळाकार
पद्धतीनं बसलेली आहेत. आता या माहितीवरून कशी बसलेली आहे ते आपण बघूया. अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई आहे. म्हणजे त्यानंतर क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे. क च्या समोर दक्षिणेला क ही उत्तर दिशा आहे आणि ड क च्या समोर ड आहे दक्षिण दिशेला आहे. तर ड च्या शेजारी फ नाही इथं सांगितलेलं आहे. आणखी काय दिलेलं आहे बघा आता. अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून अ च्या उजव्या बाजूला ड आहे म्हणजे ड च्या डाव्या बाजूला अ आहे. ड च्या डाव्या बाजूला ड आहे आणि अ च्या समोर ई उभा आहे. आता फ हा ड च्या लगत नाही, शेजारी नाही. ड च्या शेजारी फ नाही. मग ड कुठं असेल त्याची जागा आपल्याला शोधावी लागते. त्यानंतर ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे. ब हा ड च्या ब हा ज च्या उजव्या बाजूला. मग आता ज इथं जर घेतलं तर ब इकडे असणार नाही, म्हणजे ज इथं असणार आहे. ज इथं असणार आहे. ब हा ज च्या उजव्या बाजूला असून ग च्या समोर आहे, म्हणजे ग इथे येणार आहे. अशा तऱ्हेने ही बैठक व्यवस्था आपण पूर्ण करून घेतली. आता याच्यावरचे प्रश्न कसे विचारलेले आहेत आपण बघूया. 60वा प्रश्न आहे, ज च्या समोरची दिशा कोणती आहे? ज च्या समोरची दिशा कोणती आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य. तर आपल्याला या आकृतीमध्ये ब पूर्व दिशा आहे, ग पश्चिम आहे, ड दक्षिण दिशा आहे, क उत्तर दिशा आहे. त्यानंतर ई ईशान्य, अ नैऋत्य, ज आग्नेय आणि फ वायव्य. म्हणजे ज च्या समोर वायव्य ही दिशा असणार आहे. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 61. पूर्व दिशेला कोण उभा आहे? पूर्व दिशेला ब उभा आहे. ऑप्शन्स आहेत क, ब, ग आणि ज. पूर्व दिशेला ब उभा आहे. ऑप्शन नंबर 2. एकदा बैठक व्यवस्था आपल्याला लक्षात आली की मग याच्यावरचे प्रश्न सोडवणं सोपे जाते. पुढील प्रश्न क्रमांक 62 ते 66. गटात न बसणारे पद निवडा. 62वा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 पद दिले आहेत. कुडी, कर, वपू आणि अंग. यामधलं गटात न बसणारी पद आपल्याला ओळखायचं आहे. कुडी, वपू, अंग हे एकाच अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे शरीर आपण त्याला म्हणतो, देह. या शब्दासाठी कुडी, वपू आणि अंग हे 3 शब्द आहेत. आणि कर हा शब्द हातासाठी वापरलेला आहे, म्हणजे शरीराचा एक अवयव आहे. जे कर हा शब्द गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 63. यामध्ये 327, 844, 532 आणि 627 यातली गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर 327 ही संख्या जर पाहिली तर 327 324 अधिक 3 म्हणजे 327. 324 ही 18चा पूर्ण वर्ग संख्या आहे. 18चा वर्ग अधिक 3 म्हणजे संख्येचा वर्ग अधिक 3. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालं. 844 ही संख्या 841 अधिक 3, 841 ही संख्या 29चा पूर्ण वर्ग आहे. म्हणजे 29चा वर्ग अधिक 3 म्हणजे संख्येचा वर्ग अधिक 3 या स्वरूपाची 844 संख्या आहे. 532 ही संख्या 529 अधिक 3 बरोबर 529 ही संख्या 23चा वर्ग आहे. 23चा वर्ग अधिक 3 म्हणजे संख्येचा वर्ग अधिक 3. आता 627 संख्या कशी मिळते बघा. 627 संख्या 625 अधिक 2. 625 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 25चा वर्ग अधिक 2 म्हणजे संख्येचा वर्ग अधिक 2 या सूत्रामध्ये ही संख्या आहे. म्हणजे पहिल्या 3 संख्या एकाच सूत्रामध्ये आहेत आणि चौथी संख्या मात्र वेगळ्या सूत्रामध्ये आहे. म्हणून गटात न बसणारी संख्या 627 आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 64.
इटली रोम, जर्मनी बर्लिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क आणि इजिप्त कैरो. आता काही देश आणि काही महत्वाची शहरं या ठिकाणी दिलेली आहेत, काही राजधानी दिलेल्या आहेत. तर इटली या देशाची राजधानी रोम आहे, म्हणजे देश आणि राजधानी ही जोडी आहे. जर्मनी आणि बर्लिन, जर्मन या देशाची राजधानी बर्लिन आहे, म्हणजे जर्मनी आणि म्हणजे देश आणि राजधानी ही जोडी आहे. त्यानंतर इजिप्त या देशाची राजधानी कैरो आहे, म्हणजे देश आणि राजधानी ही चौथी जोडी आहे. परंतु अमेरिकेची संयुक्त संस्थाने यामधील न्यूयॉर्क हे प्रमुख शहर आहे, कारण अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे. म्हणजे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील म्हणजे प्रमुख शहर आहे, म्हणून ही जोडी गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 65. ADH, RVY, KNR, FIM. ADH, RVY, KNR, FIM ही चारही वर्णाक्षरांच्या गटांचं आपण या ठिकाणी लेखन केलेलं आहे. या वर्णाक्षरांचे क्रमांक बघूया. A1, D4, H8, R18, V22, Y25, K11, N14, R18, F6, I9 आणि M13. आता या प्रत्येक गटातील लगतच्या वर्णाक्षरामधील फरक बघूया आपण. 1 आणि 4 मधला फरक 3 आहे, 4 आणि 8 मधला फरक 4 आहे. त्यानंतर इथं फरक बघूया आपण. RVY मध्ये 18 आणि 22 मधला फरक, इथं फरक 18 आणि 22 मध्ये इथं 4 फरक येतो. इथं आपण दुरुस्ती करून घेऊया थोडीशी. तर 4 फरक आहे. चार फरक आहे. 22 आणि 25 यामध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर इथं बघूया आपण 11 आणि 14 यामध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर 14 आणि 18 मध्ये 4चा फरक आहे. 6 आणि 9 मध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर 9 आणि 13 मध्ये 4चा फरक आहे. मग यामध्ये आपण विचार केला तर 3-4 3-4 3-4 फरक, परंतु दुसऱ्या गटामध्ये मात्र 4-3 हा फरक या ठिकाणी येतो. म्हणजे RVY ही हा गट या समूहामध्ये बसत नाही. ऑप्शन नंबर 2 जे गटात न बसणारी पद पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 मधील आकृतीतील चिन्हे असलेले भाग पर्याय 1, 2, 3 मधील आकृतीतील चिन्हांकित भागाशी विसंगत आहेत. म्हणजे या ठिकाणी भरीव डॉट आणि त्याच्या पुढचा भरीव भाग हे समोरासमोर आहेत. चारही आकृत्यामध्ये समोरासमोरच आहेत, परंतु त्या आकृत्यांनी बंदिस्त असणारा जो भाग आहे, या भरीव वर्तुळाशी भरीव टिंब आहे त्याच्याशी असा कंस दिलेला आहे. इथंही कंस आहे, तिसऱ्यामध्येही कंस आहे, परंतु इथं चौथ्यामध्ये मात्र इथं चौकोन दिलेला आहे. चौकोनामध्ये हे चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे पर्याय 4 मधील आकृती गटात बसत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 67. एकाच घनाच्या पृष्ठावर चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, स्टार, त्यानंतर फुली असलेला चौकोन आणि डॉट असलेलं वर्तुळ ही चिन्हे असलेल्या विविध बाजू खाली दाखवल्या आहेत. त्यात समोरासमोरील पृष्ठावरील असलेल्या चिन्हांच्या जोड्या पर्यायात दाखवल्या आहेत. त्यापैकी कोणत्या पर्यायातील चिन्हांची जोडी समोरासमोरील पृष्ठावर येणार नाही. या ठिकाणी घनाच्या म्हणजे फाशाच्या काही आकृत्या दाखवल्या आहेत, त्यावर ही दिलेली चिन्ह दाखवलेली आहेत. आता यामध्ये पर्यायामध्ये विरुद्ध पृष्ठावरील चिन्हांच्या जोड्या दाखवल्या आहेत. यातली कोणती जोडी ही विरुद्ध पृष्ठावर येणार नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता विरुद्ध पृष्ठावरील जोडी ही लगत असणार नाही. हा जर आपण निकष लक्षात घेतला
तर हे उत्तर सहज सोडवता येते. चौकोन आणि वर्तुळ ही चिन्हे कोणत्याही आकृतीमध्ये लगत दिसत नाहीत. त्रिकोण आणि स्टार ही चिन्हे सुद्धा कोणत्याही आकृतीमध्ये लगत दिसत नाहीत. त्यानंतर फुले असलेला चौकोन आणि डॉट असलेलं वर्तुळ ही चिन्हे सुद्धा कोणत्याही आकृतीमध्ये लगत दिसत नाहीत. चौथ्या पर्यायामधील वर्तुळ आणि फुले असलेला चौकोन ही दोन चिन्हे चौथ्या आकृतीमध्ये लगत आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मधील चिन्हांची जोडी वर्तुळ आणि फुले असलेला चौकोन ही आकृती 4 मध्ये लगत आहे आणि लगत असणारी चिन्हे समोरासमोरील पृष्ठावर येत नाहीत. म्हणजेच वर्तुळ आणि फुली असलेला चौकोन ही चिन्हांची जोडी समोरासमोरील पृष्ठावर येणार नाही. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 68 व 69. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. या ठिकाणी प्रश्नाकृतीचं दाखवलेले आहे आणि 4 पर्याय या ठिकाणी दिले आहेत. प्रश्नाकृतीमध्ये दिलेली आकृती या पर्यायामधील कोणत्या आकृतीशी तंतोतंत जुळते हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 3 मधील आकृती प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69. प्रश्नाकृती दिलेली आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पर्यायातील कोणत्या आकृतीशी प्रश्नाकृती तंतोतंत जुळते हे आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये आपण विचार जर थोडा केला तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 मधील आकृती प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळते. ऑप्शन नंबर 3. कारण या आकृतीमध्ये प्रत्येक भाग हा पुढील आकृतीमध्ये सारख्या प्रमाणात असला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 70. संख्या मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. 12, 15, 20, 23, 28, 34, 36, 39, 44. ऑप्शन्स आहेत 34, 20, 28, 39. संख्या मालिका आपण घेतलेली आहे. लगतच्या पदामध्ये कशा प्रकारे संबंध आहे तो आपण शोधून काढूया. 12 + 3 15, त्यानंतर 15 + 5 20, 20 + 3 23, 23 + 5 28, म्हणजेच +3 + 5 +3 + 5 अशा प्रकारे फरक येत जातो. पुढील फरक 28 + 3, 28 + 3 बरोबर 31 फरक येतो आणि 31 + 5 बरोबर 36. त्यानंतर 36 + 3 39 आणि 39 + 5 44. इथं आपल्याला 5 पाहिजे. 5 या ठिकाणी बदल करून घेऊया. इथं आकृतीमध्ये 5 पाहिजे. 5 पाहिजे. आकृतीमध्ये तेवढा बदल आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे. जे 39 + 5 44 म्हणजे गटात न बसणारी संख्या 34 आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 71 व 72. एका सांकेतिक भाषेत मी आंबा खातो हे वाक्य BAN असे लिहितात. मी भाजी करतो हे वाक्य CNO असे लिहितात आणि दादा भाजी खातो हे वाक्य OBM असे लिहितात. तर खालील प्रश्न सोडवायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 71. करतो या शब्दासाठी कोणते सांकेतिक अक्षर आले आहे? ऑप्शन्स आहेत N, O, C आणि B. आता बघूया आपण. मी आंबा खातो हे BAN असे दाखवले जाते. मी भाजी करतो हे CNO असे दाखवले जाते आणि दादा भाजी खातो हे OBM असे दाखवले जाते. तर सारखे शब्द आणि सारखी अक्षरे आपण शोधूया. आता मी यासाठी पहिल्या 2 वाक्यामध्ये मी हा शब्द आलेला आहे आणि पहिल्या 2 सांकेतिक भाषेमध्ये यन हा समान आहे. म्हणजे मी या अक्षरासाठी यन हे सांकेतिक अक्षर आलेले आहे. त्यानंतर
भाजी या शब्दासाठी ओ हे अक्षर आलेलं आहे आणि खातो या शब्दासाठी बी हे अक्षर आलेलं आहे. खातो या शब्दासाठी बी हे अक्षर आहे. आता त्यानंतर राहिलेले शब्द आणि राहिलेले अक्षर म्हणजे आंबा या शब्दासाठी ए, करतो या शब्दासाठी सी हे अक्षर आहे. करतो या शब्दासाठी सी हे अक्षर आहे आणि दादा या शब्दासाठी यम हे अक्षर येणार आहे. आपल्याला करतो या शब्दासाठी विचारलेलं आहे, तर करतो या शब्दासाठी सी हे अक्षर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 72. मी या शब्दासाठी कोणते सांकेतिक अक्षर आले आहे? ऑप्शन आहेत बी, सी, ओ आणि यन. मी या शब्दासाठी यन हे अक्षर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 73. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून विशिष्ट ठिकाणी त्याला घेतलेले काप दाखवले आहेत. तो कागद उलगडल्यावर कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल? या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये कागदाला घडी घालून या ठिकाणी इथं चौक म्हणजे त्रिकोणाकृतीचं काप दाखवलेलं आहे. इथे त्रिकोणाकृती काप आहे. इथं अर्धवर्तुळाकृती वर्तुळ पाकळीचा काप इथं दाखवलेला आहे. जर हा कागद उलगडला तर या पर्यायामधील कोणत्या आकृतीप्रमाणे तो दिसेल हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. इथं चौकोनाला इथं कोपऱ्यामध्ये इथं त्रिकोणाकृती काप दिसतो, म्हणजे इथंही त्रिकोण तयार होणार, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात एक चौकोन तयार होणार आहे. चारही कोपऱ्यामध्ये चौकोन असणाऱ्या आकृत्या 1, 2, 3 पर्यायामध्ये आहेत. त्यानंतर इथं वर्तुळ पाकळी दाखवली आहे. इथं वर्तुळ पाकळी, इकडे वर्तुळ पाकळी म्हणजे अर्धवर्तुळ तयार होईल, म्हणजे प्रत्येक बाजूच्या मध्यावर अर्धवर्तुळ असेल. हे पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आपल्याला दिसते. आता 1 आणि 2 वरून आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर इथं एक त्रिकोणाकृती भाग दाखवलेला आहे, म्हणजे चौकोनाचा अर्धा भाग. इकडेही पुन्हा तो भाग पूर्ण होणार आहे, म्हणजे 4 ठिकाणी इथं चौकोन तयार होणार आहेत आणि हे 4 चौकोन असणारी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 74. आकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. प्रश्नाकृती दिलेली आहे. या प्रश्नाकृतीतील आकृतीमध्ये लपलेला भाग या 4 पर्यायामध्ये कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता इथं आडवी रेषा जी आहे ती इथं पूर्ण बाजूला चिकटलेली आहे, म्हणजे ही आकृती येणार नाही. त्याचप्रमाणे इथं हा त्रिकोणाचा थोडासा भाग, परंतु इथं त्रिकोणाचा भाग असा प्रकारे मिळत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये पण येणार नाही. आणि इथं अशा प्रकारची आकृती इथं अगदी तळाशी दाखवलेली आहे. ही आकृती इथं जुळत नाही. पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. म्हणजे अशा प्रकारची आकृती जी आहे प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्याय 2 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 2. म्हणजे अशा प्रकारे इथून जर आपण सुरुवात केली, इथून इथं पुन्हा इकडं असं, पुन्हा इथं चौकोन तयार होईल, पुन्हा इथून असं पुढे जाणार आहे, इथून हा भाग इथं पुढे येणार आहे, पुन्हा इथून हा सरळ खाली येणार आहे पण इथं, आणि खाली आल्यानंतर इथून असं इथं आडवी रेघा इथं आहे. अशा प्रकारे हा भाग ओळखता आला पाहिजे. प्रश्न क्रमांक 75. दिलेली अपूर्ण प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्नाकृती दिलेली आहे, इथला कोपरा एक दाखवलेला नाही, तर यातला कोणता भाग बसल्यानंतर ही प्रश्नाकृती पूर्ण होईल. तसा हा प्रश्नाकृतीचा भाग जो दिलेला आहे तो थोडासा चुकीचा आहे, कारण इथं रेघ अशी दिलेली नाही. इथं एक रेघ द्यायला पाहिजे होती परंतु दिलेली नाही. तरी सुद्धा आपण बघूया, आपण समोरासमोरचे भाग सारख्या प्रमाणात आहेत, सारखे आहेत, म्हणजे इथला जो भाग आहे तो राहिलेल्या ठिकाणी भाग असणार आहे. आणि अशा प्रकारची आकृती पर्याय 3 मध्ये आपल्याला मिळते. मग पर्याय 3 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची प्रश्नपत्रिका 2020 ची प्रश्नपत्रिका, यामध्ये असणाऱ्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आणि त्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस या चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षा ते अत्यंत उपयुक्त आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.